नमस्कार सर्वांना। तर बघा, ब्लाऊज स्टिचिंग करतो आहे आपण आणि मी याचा आहे ना लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे बरं का, बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन। आणि पुढे ना छान असा मस्त पानगडा पण बनवला आहे, प्रिन्सेस कट आहे, पुढे हुकचं ब्लाऊज आहे आणि पुढे ना व्ही शेप घ्यायचा आहे, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि बघा, आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तर बघा, इकडे छान असं मी पुढे हुकचं ब्लाऊज नाही आहे बरं का, मागे हुकचं ब्लाऊज आहे। तर बघा, इकडे ना तिन्ही चारी बाजूने व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, या पूर्ण गळा पण हे जे तिघी चारी साईड आहे ना, इथून असं व्ही शेप पूर्ण शिलाई करून घेते मी। बघा, पानगड्याला छान अशी मस्त तिन्ही चारी बाजूंनी शिलाई करून घेते, जेणेकरून आहे ना अस्तर आणि ब्लाऊज मेन फॅब्रिक राहतं ना आपलं साडीचं, त्याच्यासोबत अटॅच होऊन जातं। आणि बघा, इकडे ना व्ही शेप आहे ना थोडासा, तिथं पण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची। बघा, इकडे ना पूर्ण चारी बाजूंनी शिलाई करून घेतली बरं का। आणि आता आहे ना हा गळा आहे ना पुढचा कट करून घेऊ। हे बघा, खूप छान आणि सुंदर मस्त स्टिचिंग करून घेतला। फ्रंट पार्टचा इथं प्रिन्सेस कटचं आहे ना, हे पार्ट अटॅच करीन, ते पण मी इथं स्टिचिंग करते आता। बघा, हे स्टिचिंग केलं ना आता हे पण असं दोघी साईडचे जे आहे ना, मी याची पूर्ण कटिंग टाकली बरं का, डिटेलमध्ये छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता जो कपडा जास्त राहतो ना, तो कटिंग करून घ्यायचा इथं। मेन फॅब्रिक आहे ना थोडं जास्तच कटिंग करतो, अस्तर आपण बरोबर व्यवस्थित कटिंग करतो। बघा, आता इकडे ना असे दोघं पार्ट मी जॉईंट करून घेतले, स्टिचिंग करून घेतले बरं का, बघू शकता असे काही व्यवस्थित। तुम्हाला परत एकदा दाखवते। बघा, प्रिन्सेस कटची आणि हा मधला पानगडा आहे, ते पण मी तुम्हाला ना याची की छान अशी सुंदर कटिंग दाखवली ना। नक्की तुम्हाला जर माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। बघा, आता आहे ना आपल्याला असं स्टिच करायचं आहे याच्यासोबत, आणि कुठे पण ताणायचं नाही बरं का, एकदम ढिल्या हाताने आपल्याला शिलाई करायची। बघा, याच्यासोबत व्यवस्थित असं ठेवलं मी, बघू शकता तुम्ही, कुठे पण ताणायचं नाही आहे। हा जो मेन ताणल्याने काय होतं, गुड्या पडतात। बघा, ओपन करून दाखवते, बघू शकता खूप छान आणि सुंदर असा पप आला आहे, बघू शकता मस्त। आणि ताणलं नाही ना त्याच्यामुळे बघा छान असं गुड्यासुद्धा पडल्या नाही आणि दिसायला पण फिनिशिंग छान येते बरं का। परत डबल शिलाई करून घ्यायची आपल्याला। बघू शकता किती छान असा पप आला ना। आणि हे व्ही येणार आहे बरं का, हे ना काय होतं, आपण जेव्हा वेअर करतो ना तेव्हा इथं आहे ना हा जो छातीचा भाग राहतो ना, इथं मध्ये घुसून जातं पोटाच्या इथं, म्हणून त्या कस्टमरने मला असं सांगितलं आहे की इथे थोडंसं आहे ना कटिंग करतो। पहिल्यांदा मी एक म्हणजे 2-3 ब्लाऊज त्यांचे शिवले असे व्ही शेपचे, तर मग त्यांना ते आता म्हणजे आवडतं आहे वाटतं, की त्याच्यामुळे ते परत मला तसंच सांगून गेलं की त्याच पद्धतीने शिव, नाही तर ते काय होतं 1-2 हुके ना पूर्ण आपल्या पोटात मध्ये, म्हणजे आपण बसतो उठतो ना तेव्हा असे मध्ये चालले जातात आणि गुड्या पडता म्हणे तिथं। प्रत्येकाचंच होतं बरं का ते, पण कोणाला काही प्रॉब्लेम राहत नाही आणि कोणाकोणाला नाही आवडत, त्याच्यामुळे ते ज्यांना जसं आवडतं तसं आपल्याला ते सांगून जातात। आणि बघा, इकडे पण छान असं मी हा दुसरा पण पार्ट
प्रिन्सेस कटचा. बघा कुठे पण ताणला नाही बरं का, एकदम छान आणि ढिल्या हाताने स्टिचिंग करते. ताणायचं नाही आहे. कुठे बी आपण ब्लाऊज जर ताणून खेचून जर केलं ना तर ते ब्लाऊज एका साईडला आहे ना फिटिंग होतं आणि एका साईडला ढिल्लं होतं, असं बी होतं. डबल शिलाई करून घेतली आणि बघा पूर्ण तुम्हाला आता बघू शकता किती छान असं मस्त पप आला आहे. हे बघा प्रिन्सेस कटचा बघू शकता तुम्ही. बघा खूप छान असं मस्त कप्स वगैरे कुठेच अटॅच नाही केलेले आहे बरं का, तरी इतका छान असा पप आलेला आहे. बघू शकता वेअर केल्याने ना खूप अंगावरती मस्त बसतं हे ब्लाऊज. आणि पानगडा तर खूपच छान झाला आहे. आता पायपिंग करून घेऊ आपण. बघा मी इथं आहे ना बुरेत पट्टी हे ना जोडून घेतलेली आहे कटिंग करून. आणि आता ते ना व्यवस्थित असं इथं पहिले पानगड्याला पायपिंग करून घेऊ ना. डबल करायची बघा, वाढून घ्यायची डबल. 1 इंचाची पट्टी कटिंग केली असेल बरं का. बघा दोरी पायपिंग करते. बघा दोरी पण ठेवली. मला आहे ना प्रत्येक ब्लाऊजांना दोरी पायपिंगच आवडते जास्त करून. साधी पायपिंग बी करते बरं का, असं नाही, पण काय पहिल्यापासून आता सवय झाली ना ती दोरी पायपिंग करायची. तर साधी पायपिंग जर केली आणि ब्लाऊज तर उलटवायचं मला आवडतच नाही, मी कधीच उलटवत नाही. जर काही टायमाला कपडा असतो कडक कपडा आणि स्टॉन वगैरे राहता ना त्याच्यात पायपिंग वगैरे होत नाही, तेव्हाच मी जास्त करून उलटवते बरं का गड्याला, नाही तर असं तर कधीच उलटवत नाही. मला 10 मिनटं जास्त टाईम लागेल चालेल, पण मी प्रत्येक ब्लाऊजला पायपिंगच करते. ते साधं ब्लाऊज असो की हेवी ब्लाऊज असो ते नाही बघत मग मी. बघा छान अशी दोरी पायपिंग आहे ना डायरेक्ट अस्तरसोबत पट्ट्यांवरती मेन फॅब्रिकवरती डायरेक्ट पायपिंग जोडते बरं का, बघू शकता. आणि मी स्पेशल पायपिंगचा पण व्हिडिओ केला आहे बरं का, तुम्हाला जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन स्टिचिंगमध्ये बघू शकता तुम्ही. बघा आता जे ते कट करून घेतलं आहे कपडा. आणि आता जो थोडा कपडा जास्त राहतो ना हे कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना आपली पायपिंग एकसारखी एकदम बारीक दिसेल बरं का. आणि स्टिचिंग करतानासुद्धा जाडी बारीक दिसणार नाही, ती एकदम मस्त एकसारखी दिसते. बघा थोडा थोडा कटिंग करायचा आहे कपडा. जास्त जर कटिंग केलं तर मग ते कपडासुद्धा कट होऊ शकतो त्याच्यामुळे. बघा आता आहे ना तुम्हाला पूर्ण दाखवते, बघू शकता. असं उलटवून घ्यायचं आहे आणि हे जे इथं मध्ये आहे ना ही पायपिंग बाहेर काढायची आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग शिलाई वरून करायची आहे. एकदम बारीक पायपिंग आहे छान. आणि पानगड आता एकदम सुंदर होणार आहे बरं का, कारण कटिंगच छान झाली इथं. तुम्ही कोणतं बी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करा, पण त्याची कटिंग जर छान झाली ना तर स्टिचिंगसुद्धा छानच होते बरं का. थोडं माप अर्धा इंच मागे पुढे झालं त्याचं नाही, पण कटिंग छान यायला पाहिजे. माप व्यवस्थित घ्यायचं. मग बघा आपलं ब्लाऊज किती छान येतं ते. बघा छान असा मस्त पानगडा झाला आहे, बघू शकता. आणि आता आहे ना याला डबल शिलाई करून घ्यायची बरं का. हा कपडा आहे ना इकडे असा होतो, जो आपण 1 इंचाची पट्टी कटिंग केलेली राहते ना तर ती मागून फिनिशिंग छान दिसते मग गड्याला पण. जो कपडा आपला जास्तीचा राहतो ना तो कटिंग करून घ्यायचा इथे. आणि बघा आता बघू शकता तुम्ही किती छान आलं ना. बघा पानगडा बघू शकता तुम्ही किती सुंदर झाला पायपिंग करून.
आणि मागून पण फिनिशिंग छान आली बरं का. इतका सुंदर दिसतो आहे ना. तुम्हाला पूर्ण कटिंग पण दाखवली, स्टिचिंग पण दाखवते बरं का. आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथं आपण पायपिंग करून घेऊ. आता जशी इथं पायपिंग केली ना, याच पद्धतीने इथं सुद्धा पायपिंग करायची बरं का. व्ही शेपमध्ये करायची. ते तुम्हाला पूर्ण दाखवतेच मी. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. मला खूप ताईंच्या कमेंट होत्या की ताई स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ दाखवा. म्हटलं कसं मला स्टिचिंग खूप राहते. दिवसाला मला 3-4 ब्लाउजं कटिंग आणि स्टिचिंग करावे लागतं बरं का. आणि बघा इथं आहे ना थोडीशी चून घ्यायची. जिथं व्ही शेप आला ना तिथं थोडीशी अशी प्लेट घ्यायची चिपटी. आणि त्याच्यानंतर मग व्ही शेपमध्ये कपडा जी उरेत पट्टी राहते ना दोरीवरती आपण पायपिंग करतो आहे ते इकडे करून घ्यायचं आहे. जो कपडा राहतो तो कट करून घेऊ. आता बघा व्ही शेपमध्ये मी आता थोडंसं आहे ना, जो कपडा मी तुम्हाला बोलले ना जास्तीचा राहतो तो कट करून घ्यायचा इथं, जेणेकरून पायपिंग खूप छान बारीक येते, जाड बारीक दिसत नाही. बघा आता आहे ना उलटवून घ्यायची पायपिंगला आणि वरून कवर शिलाई करायची. बघा इथं आहे ना व्ही शेप येतोय बरं का. तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतेच मी. इथं चिपटी घेतली ना, एवढं इथं आहे ना व्यवस्थित असं थोडंसं राऊंड द्यायचं आहे तिथं छान असं, जेणेकरून व्ही शेप आहे ना माहीत पडतो. बघा आला ना, थोडंसं जास्त नाही पाहिजे, फक्त 1-1.25 इंच एवढं मी कटिंग केलं असेल. आणि वरून आहे ना कवर शिलाई करून घ्यायची. कप्स वगैरे कुठेच अटॅच केले नाही बरं का. तरी इतकं सुंदर दिसतं आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज. बिना कप्स नाही चं ब्लाऊज पॉप इतका छान येतो आहे, बघू शकता. फ्रंट पार्ट कसा वाटला तुम्हाला बघा. आलं ना व्ही शेप इथं, बघू शकता. खूप छान आणि मस्त सुंदर झालेलं आहे ब्लाऊज. बघा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पूर्ण पानगडा स्टिचिंग करून दाखवला. आणि इथून व्ही शेप कसा घेतात ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे बरं का. आणि याची कटिंग पण डिटेलमध्ये मी तुम्हाला अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि हा आजचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि बॅक पार्टचा बी टाकणार आहे बरं का, ते पण तुम्ही नक्की बघा. मागे हुकचं आहे. तर चला, माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला असं. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.